कोणताही बिझनेस करायचा म्हटला किंवा स्टार्टअप करायचं म्हटलं तर कधी प्रॉफिट होतो, कधी लॉस होतो. हे कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये चालत असतं. तर हे जे लॉस होण्याची जी काही कारणं असतात, त्या कारणांमुळे खूप सारी रिस्क म्हणजे जोखीम किंवा धोका असतो कुठल्याही बिझनेसमध्ये. तर ते कुठल्या प्रकारचे धोके असू शकतात आणि त्यावर काय रेमेडी करायची आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिस्क आहेत, जोखीम्स आहेत किंवा धोके आहेत, ते मी तुम्हाला एलॅबोरेटली सांगणार आहे. तुम्ही एक कुठलीही रिस्क घ्यायची आहे, कुठल्याही एका तुमच्या बिझनेसला ती अप्लाय करायची आहे, की ती रिस्कने तुमच्या बिझनेसला धोका निर्माण झालेला आहे आणि हा धोका टाळण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल, हे तुम्हाला या मध्ये सांगायचं आहे. म्हणजे कोणतीही रिस्क तुम्ही घेतली तरी चालेल. फॉर एक्झाम्पल मार्केट रिस्क आहे, त्याच्यानंतर फायनान्शियल रिस्क आहे, ऑपरेशनल रिस्क आहे, रेग्युलेटरी रिस्क आहे, रेप्युटेशनल रिस्क आहे. यापैकी कोणतीही एक रिस्क तुम्ही घ्यायची आहे. त्याचे 2-2, 3-3 सब रिस्क मी तुम्हाला दिलेले आहेत. ते घेऊन तुम्ही काय करायचं आहे, ती रिस्क एक्सप्लेन करायची आहे पूर्ण. ती रिस्क एखाद्या तुमच्या स्वतःच्या बिझनेसला, इमॅजिनेटिव्ह बिझनेसला तो धोका तुम्ही पत्करलेला आहे किंवा तो धोका तयार झालेला आहे, तर तो धोका टाळण्यासाठी किंवा तो रिपीट होणार नाही याच्यासाठी तुम्ही स्वतः काय उपाययोजना कराल, हे तुम्हाला सांगायचं आहे प्रॅक्टिकलमध्ये. आय होप की you must have understood what exactly is expected in this practical. I will be talking about a different risk that any enterprise or startup might have. So you have to simply imagine that you have your own business and it has got one of the risks that I will explain in the due course of this session. And after discussing the risk completely or comprehensively, you have to tell me the remedies or the solutions for it. Is that clear? Okay. So let us see. Every enterprise, regardless of its size or industry, faces a range of risks that can impact its operations, reputation, and bottom line. प्रत्येक बिझनेस कोणताही असो, छोटा असो मोठा असो, त्याला काही समस्या किंवा प्रॉब्लेम्स किंवा जोखीम ह्या असतातच आणि त्यामुळे त्याच्या ऑपरेशन्स ज्या असतात कंपनीच्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. कंपनीचं रिप्युटेशनही खराब होऊ शकतं किंवा कधी कधी कंपनी ही बंदही पडू शकते एखाद्या रिस्कमुळे, जर का त्याला लक्ष नाही दिलं आणि सोल्युशन्स नाही लावलं तर. तर आपल्याला अशाच रिस्क बघायच्या आहेत. These risks can be categorized into several types, including मग कोणत्या आहेत या रिस्क किंवा जोखीम म्हणूया किंवा धोके म्हणूया आपण एखाद्या बिझनेसचे. नंबर 1 मार्केट रिस्क, नंबर 2 फायनान्शियल रिस्क, ऑपरेशनल रिस्क, रेग्युलेटरी रिस्क अँड रेप्युटेशनल रिस्क. या सर्व डिफरंट प्रकारच्या रिस्क आहेत त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. अंडरस्टँडिंग दिस रिस्क इज इसेन्शियल फॉर डेव्हलपिंग इफेक्टिव्ह रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज दॅट कॅन हेल्प मिटिगेट देअर पोटेन्शियल इम्पॅक्ट. सर्वात आधी या रिस्क काय हेच जर आपल्याला समजलं व्यवस्थित तरच आपण त्यावर सोल्युशन लावू शकतो किंवा सोल्युशन शोधू शकतो. जर ती समस्या किंवा जे प्रॉब्लेम्स किंवा जी रिस्क आहे तीच आपल्याला समजली नाही तर आपण त्याला चांगलं सोल्युशन लावू शकत नाही आणि ती समस्या दूर होऊ शकत नाही किंवा त्याचे परिणाम आहेत ते कमी आपण करू शकणार नाही. सो आधी ज्या रिस्क आहेत त्या आपण समजून घेऊ. नंबर 1 मार्केट रिस्क. आता मार्केट रिस्क काय असते? मार्केट रिस्क refers to the potential loss or gain that an enterprise may experience due to changes in market conditions, such as fluctuations in demand, supply or price. मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची डिमांड कमी झाली की ऑब्व्हियसली जेवढंही प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग झालेलं असतं ते पडून राहतं. कारण सेलच झाला नाही तर प्रॉफिट होण्याचा संबंध येत नाही. इव्हन तुमचं जे मुद्दल असतं, कॅपिटल असतं ते पण निघणार नाही. आणि ही जी डिमांड आहे ही कमी जास्त होत असते, सीझननुसार कमी जास्त होत असते. जसं की एसीची डिमांड फक्त उन्हाळ्यामध्ये जास्त वाढणार, परंतु आपल्याला पावसाळ्यामध्ये कमी प्रमाणात एसी विकला जाईल. त्याचप्रमाणे जर हिवाळा असेल तर त्यामध्येही एसी कमी प्रमाणात विकला जाईल किंवा एसीची सर्व्हिसिंग ही समरमध्ये जास्त वाढेल. तर ही जी फ्लक्च्युएशन आहे म्हणजे बदल जो आहे डिमांडमध्ये त्यानुसार कदाचित तुमचा प्रॉफिट कमी होऊ शकतो किंवा खूपच तुम्ही लॉसमध्येही जाऊ शकतात. त्याला म्हणतात मार्केट रिस्क, राईट. आणि प्राइसेस मग त्यानुसार कमी होतात. तुम्ही बघा आता एसीचा जर विचार केला आपण तर हिवाळ्यामध्ये एसीची किंमतवर खूप सारे म्हणजे सेल लागलेले असतात, खूप सारा डिस्काउंट पण आपल्याला मिळतो. परंतु तीच एसी जर का तुम्ही समर सीझनमध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे काही मिळत नाही आणि त्याची प्राइसही वाढते. किंवा एखादी लक्झरी बसचं बघा, तुम्हाला तिकीट दरामध्ये जर का समजा दिवाळी किंवा ईद असे जर सण असतील तर त्यावेळेस तिकिटांमध्ये जास्तीचे दर असतात, परंतु इतर वेळेस ते खूप कमी झालेले असतात किंवा नॉर्मल असतात. सो डिमांड ही
फ्लक्च्युएट होते, त्याच्यानुसार सप्लाय केला जातो आणि त्याच्यानुसार किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतात. तर ही झाली मार्केट रिस्क आणि ही प्रत्येक बिझनेसला मार्केट रिस्क ही असू शकते, होऊ शकते. मग या मार्केट रिस्कला आणखी समजून घेण्यासाठी त्याच्यात 3 सब रिस्क आहेत. नंबर 1, डिमांड रिस्क. The risk that demand for enterprise product or services may decline resulting in reduced sale. म्हणजे तुमचं जे प्रॉडक्ट आहे किंवा तुमची जी सर्व्हिस आहे त्याची डिमांड कमी झाली तर ऑब्व्हियसली तुमचा सेल होणार नाही, तुमची सर्व्हिस कोणी घेणार नाही, तर तुम्हाला रेव्हेन्यू मिळणार नाही, मग नफा होऊ शकत नाही. ही एक रिस्क झाली. सप्लाय. The risk that enterprise may not be able to obtain the necessary raw material, components or services to produce its products or deliver its services. तुम्ही एखादं प्रोडक्ट तयार करतायत परंतु त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल जो कच्चा माल आहे कदाचित तुम्हाला वेळेवर मिळाला नाही, तर ऑब्व्हियसली तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद पडेल किंवा ते चालू शकणार नाही, किंवा जर सप्लाय खूप कमी होत असेल तर तुमचं जे प्रोडक्शन आहे ते पण कमी होणार आणि त्यामुळे सुद्धा तुमचे सेल कमी होतील, कारण प्रोडक्शनच कमी झालंय. डिमांड जरी असली मार्केटमध्ये परंतु रॉ मटेरियलचा सप्लाय कमी झाला, आणि हा रॉ मटेरियलचा सप्लाय का कमी होतो त्याला पुष्कळशी कारण असतात, ते आपण पुढे बघणार आहोत. जसं की ज्या भागातनं किंवा ज्या राज्यातनं तुम्हाला तो सप्लाय होतो त्या राज्य आणि तुमच्या राज्यामध्ये काहीतरी पॉलिटिकल प्रॉब्लेम झाले, भांडणं झाली, किंवा एखाद्या वेळेस दुसऱ्या देशातनं आपण जर काही गोष्टी आयात करत असू, दुसऱ्या देशातनं जर का आपण एखाद्या गोष्टी आयात करत असू आणि त्या देशाचे आणि आपल्या देशाचे संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध खराब झाले, तर ते कदाचित आपल्याला देणार नाहीत गोष्टी. तर अशा वेळेस तुमच्याकडे येणारा जो रॉ मटेरियल आहे त्याचा सप्लाय जर कमी झाला किंवा बंद पडला तर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग चालणार नाही. प्राइस रिस्क. आणखी तिसरी रिस्क असते मार्केटची. द रिस्क that changes in market prices may impact enterprise profitability either positively or negatively. म्हणजे काय, जर का समजा डिमांड वाढली, तुमचं स्टेटस वाढलं, तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढली, तर ऑब्व्हियसली तुमच्या प्रोडक्शनला चांगला प्राइस मिळणार आहे, किंमत मिळणार आहे. परंतु जर तुमचा ब्रँड व्हॅल्यू कमी झाली किंवा डिमांड कमी झाली, डिमांड कमी झाल्यानंतर ती वाढवण्यासाठी मग तुम्हाला खूप सारे सेल्स ओपन करावे लागतील, खूप सारे तुम्हाला बेनिफिट्स द्यावे लागतील लोकांना, मग त्यांना डिस्काउंट द्यावा लागेल आणि ऑब्व्हियसली डिस्काउंट दिल्यानंतर तुमचा जो प्रॉफिट आहे तो कमी होईल, आणि ही पण एक मार्केट रिस्क आहे. मग तुम्ही काय करायचं, समजा तुम्ही मार्केट रिस्क मला सांगितले ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये, आणि तुमचं स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस आहे, समजा तुमचं कारचं प्रोडक्शन, तुमचं एक इलेक्ट्रिक कारचं समजा तुमचं शोरूम आहे किंवा तुम्ही इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरर आहात. मग त्यावेळेस तुमच्या इलेक्ट्रिक कारला जी डिमांड आहे ती कमी व्हायला लागली आहे. ही रिस्क तुम्हाला समजली की मार्केट रिस्क माझ्या प्रॉडक्टला आहे की माझ्या प्रॉडक्टची डिमांड कमी झाली आहे. मग तुम्ही यावर काय उपाययोजना कराल हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. मी तुम्हाला रेडीमेड काहीही देणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकलला सप्लाय रिस्क आहे, म्हणजे तुम्ही जे काही कंपोनंट्स बाहेरून मागवतात, बाहेरच्या देशातून किंवा बाहेरच्या राज्यातून, ते सप्लाय कमी झाला आहे. मग तुम्ही त्यावर काय सोल्युशन लावाल हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि तिसरं ही प्राइस रिस्क. समजा तुमची डिमांड खूप वाढली आहे, इलेक्ट्रिक व्हेकलची डिमांड खूप वाढली, तर मग तुमच्याजवळ तेवढं प्रोडक्शन व्हायला त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? डिमांड वाढली, मग प्रोडक्शन वाढवावं लागेल, ही पण एक समस्याच आहे. कारण आत्ता समजा बूम आहे मार्केटमध्ये तुमच्या प्रॉडक्टची, आणि जर का तुमचं वेटिंग 2 वर्ष 3 वर्ष झालं तर ऑब्व्हियसली 2 वर्ष 3 वर्षामध्ये दुसरी एखादी कंपनी इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च करेल आणि मग त्यांची डिमांड वाढून जाईल आणि तुमची डिमांड कमी होईल. मग अशा क्रिटिकल मोमेंटमध्ये तुम्ही काय कराल, ही रिस्क तुम्ही कशी सॉल्व्ह कराल हे मला तुम्ही सांगायचं आहे. एकच कुठलं तरी मार्केट रिस्क घेतली तर त्याच्या सब रिस्क 3 ही तुमच्या एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटला किंवा सर्व्हिस जे काही असेल तुमची ते तुम्ही सांगायचे आहेत आणि त्याला सोल्युशन सांगायचं आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे. पुढचं फायनान्शियल रिस्क. मग फायनान्शियल रिस्क काय असते? इट रिफर्स टू पोटेन्शियल लॉस ऑर गेन दॅट अन एंटरप्राइज मे एक्सपिरियन्स ड्यू टू चेंजेस इन इट्स फायनान्शियल पोझिशन सच ॲज फ्लक्च्युएशन इन कॅश फ्लो, डेट ऑर इक्विटी. डेट म्हणजे काय? कर्ज. इक्विटी म्हणजे काय? तुमच्या कंपनीची शेअर व्हॅल्यू काय आहे. कधी कधी काय होतो, कॅश फ्लो तुमचा जो असतो, कॅश फ्लो म्हणजे काय माहितीये का, तुमच्याकडे आवक किती, म्हणजे पैसा, येणारा पैसा किती आणि जाणारा पैसा किती आहे. कारण प्रत्येक कंपनीचा येणारा पैसा आणि जाणारा पैसा त्याला आपण कॅश फ्लो म्हणतो. येणारा म्हणजे काय की तुमच्या कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे ते विकल्यानंतर तुम्हाला येणारे पैसे, परंतु ते प्रोडक्शन करत असताना तुम्हाला खूप साऱ्या लोकांचे सॅलरी द्यावे लागणार आहे, रॉ मटेरियलवाल्यांचे पैसे द्यावे लागणार आहे, गव्हर्नमेंट ऑफिशियल्सचे टॅक्सेस द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला रेंट जर असेल तुमच्या समजा युनिट्स तर रेंटल द्यावं लागणार आहे. तर हे तुमचं कॅश जाणारी आहे. सो कॅश इन अँड कॅश आउट ह्याला म्हणतात कॅश फ्लो.
तर कधी कधी काय होतं माहितीये का, कॅश इन कमी होते आणि कॅश आउट खूप जास्त होते. मग ते पण एक मोठी फायनान्शियल रिस्क आहे. किंवा डेट, तुम्ही एखाद्याला कर्ज दिलेलं असेल आणि त्याने कर्जाची परतफेड केली नाही तर ऑब्व्हियसली तो डिफॉल्टरमध्ये जाणार. परंतु ऑब्व्हियसली तुमच्याकडे आता तेवढं खेळतं भांडवल राहणार नाहीये, कारण तो तर पैसे परत करत नाहीये. किंवा तुमच्यावर कोणीतरी कोणाकडनं तरी तुम्ही कर्ज घेतलंय आणि त्याचे व्याज दर वाढलेले, तर ते फेडता फेडता तुमचा कॅश फ्लो हा कमी होणार आहे. तर ही पण एक फायनान्शियल रिस्क आहे. आणि इक्विटी, बाजारामध्ये जर का तुमची कंपनीचे शेअर व्हॅल्यू कमी झाली तर ऑब्व्हियसली तुमच्या कंपनीचं पूर्ण जे किंमत आहे ती कमी होणार आहे बाजारामध्ये, शेअर मार्केटमध्ये. सो हे पण एक फायनान्शियल रिस्क आहे. मग दिस टाईप ऑफ रिस्क कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू सेव्हरल सब कॅटेगरीज. मग आणखी सब कॅटेगरीमध्ये ही फायनान्शियल रिस्क आपल्याला करता येते. नंबर 1, लिक्विडिटी रिस्क. द रिस्क दॅट, आता लिक्विडिटी रिस्क खूप महत्वाची आहे, समजून घ्या. द रिस्क दॅट द एंटरप्राइज मे नॉट हॅव सफिशियंट कॅश ऑर लिक्विड असेट्स टू मीट हिज फायनान्शियल ऑब्लिगेशन्स. आता प्रत्येक कंपनीचे फायनान्शियल ऑब्लिगेशन्स असतात. कोणते कोणते? वर्कर्सला पगार द्यावा लागेल, मॅनेजमेंटला पगार द्यावा लागेल, रॉ मटेरियलसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत, टॅक्सेस पे करावे लागणार आहेत, रेंट्स पे करावे लागणार आहे, ट्रान्सपोर्टेशनचा तुमचा खर्च आहे, मार्केटिंगचा तुमचा खर्च आहे. हे फायनान्शियल ऑब्लिगेशन्स प्रत्येक कंपनीला असतात. कुठलंही तुमचं स्टार्टअप असून दे, त्याला असतातच. म्हणजे तुम्हाला तिथे पैसे लागणारच आहे. परंतु जेव्हा तुमच्या प्रॉडक्टची डिमांड कमी होते त्यावेळेस ऑब्व्हियसली तुमच्याकडे येणारा पैसा हा कमी होतो. आणि त्यावेळेस काय असतं, तुमच्याकडे असेट असते, तुमची प्रॉपर्टी असते, परंतु ती प्रॉपर्टी लिक्विड नसते. म्हणजे काय, मग आता समजा माझ्याकडे घर आहे, समजा 1 कोटीचं घर आहे आणि मला गरज पडली 50 लाखाची. तर कोणी ते घर 2 दिवसामध्ये किंवा 1 दिवसामध्ये खरेदी करून मला 50 लाख देणार नाहीये किंवा 1 कोटी देणार नाहीये. त्याला म्हणतात लिक्विडिटी प्रॉब्लेम, लिक्विडिटी रिस्क. म्हणजे काय, की तुमच्याकडे खेळतं भांडवल नाही आहे, की तुम्ही आता एका क्लिकमध्ये कोणाला पेमेंट करायचं आहे. तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याची व्हॅल्यू समजा 10 कोटी नाही 50 कोटी आहे आणि तुम्हाला फक्त 10 कोटी लागत आहे. परंतु ती 50 कोटीची प्रॉपर्टी कोणाला तरी विकून ते पैसे येईपर्यंत तुमच्याकडे एवढा वेळ नसतो आणि लगेचच ती काही विकली जात नाही. ते काही आपल्या बाजारात जाऊन एखादी 10 रुपयाची वस्तू घेण्यासारखं नाहीये. सो लिक्विडिटी रिस्क पण तुमच्याकडे असू शकते. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार, ह्याचं सोल्युशन तुम्ही मला सांगायचं आहे. क्रेडिट रिस्क, दुसरी रिस्क असते फायनान्शियल रिस्क, ती म्हणजे क्रेडिट. द रिस्क दॅट एंटरप्राइज मे नॉट बी एबल टू कलेक्ट पेमेंट्स फ्रॉम इट्स कस्टमर्स ऑर दॅट इट्स कस्टमर्स मे डिफॉल्ट ऑन देअर डेट्स. तुम्ही एखाद्याला कर्ज दिलेलं आहे तुमच्या कंपनीने समजा, परंतु ते रिकवर करता येत नाहीये आणि समोरचा ते परतही करत नाहीये. मग तुम्ही काय कराल अशा वेळेस? भलेही तुम्ही जप्ती आणणार, नंतर त्याचं लिलाव करणार, ऑप्शन करणार आणि तुमचे पण ह्या प्रोसेसला खूप लिगली आपल्याला वेळ जातो, टाइम जातो आणि त्या वेळेस तुमचे जे बाकीचे ऑपरेशन्स असतात तुमच्या कंपनीचे ते ठप्प होतात, कारण कॅश फ्लो तुमचा प्रॉब्लेमॅटिक असतो, लिक्विडिटी पण रिस्क तुमच्याकडे असते. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, काय सोल्युशन लावायचं, कुठून पैसा उभारायचा? कारण कस्टमरकडनं तर पैसे येतच नाही जरी तुम्ही त्यांना कर्ज दिलेलं आहे तरी. यावर सोल्युशन तुम्ही शोधून काढायचं आहे. इंटरेस्ट रेट रिस्क. आता हा इंटरेस्ट रेट रिस्क काय आहे? द रिस्क दॅट चेंजेस इन इंटरेस्ट रेट्स मे इम्पॅक्ट एंटरप्राइज बॉरोइंग कॉस्ट ऑर इन्व्हेस्टमेंट रिटर्न. म्हणजे काय, की तुमच्या कंपनीने समजा कुठेतरी एका बँकेमध्ये ठेवलेली आहे, FD केलेली आहे, फिक्स डिपॉझिट केलेला आहे आणि त्यावेळेस तुमच्या फिक्स डिपॉझिटला समजा 8% असा रेट ऑफ इंटरेस्ट होता. परंतु कालांतराने बँकेने काय केलं, की बाबा फिक्स डिपॉझिटवरचा रेट आम्ही 8%च्या ऐवजी 6% आणतो. म्हणजे तुमचा लॉस होणार. किंवा तुम्ही एखाद्या बँकेकडनं किंवा एखाद्या इन्व्हेस्टरकडनं तुम्ही लोन घेतलेला आहे तुमच्या कंपनीसाठी, तुमच्या स्टार्टअपसाठी, आणि त्याच्या आधी जो रेट ऑफ इंटरेस्ट होता तो समजा 10% होता पर एनम, परंतु त्याने नंतर वाढवला, 10च्या ऐवजी 11 केला किंवा 12 केला, तर ऑब्व्हियसली तुमचा आणखी एक फायनान्शियल रिस्क प्रॉब्लेम आहे. मग हा इंटरेस्ट रेटचा जो रिस्क आहे हा पण एक फायनान्शियल रिस्क तुमच्या कंपनीला असू शकते. समजा तुमच्या बाबतीत असं झालं दोन्ही गोष्टी, तर तुम्ही त्यावर काय सोल्युशन लावाल हे तुम्ही मला सांगायचं आहे. तेच तुमचं प्रॅक्टिकल आहे. पुढची रिस्क आहे ऑपरेशनल रिस्क. Operational risk refers to potential loss or gain that an enterprise may experience due to failure or inefficiencies in its internal process, system or people. म्हणजे काय, जी मॅन्युफॅक्चरिंग करत असतात त्या प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुमचं जे प्रॉडक्ट आहे त्याची क्वालिटी खराब होणार, त्याचे फीचर्स खराब होणार. त्याची क्वालिटी खराब झाली तर तुम्हाला वॉरंटी द्यावी लागेल, गॅरंटी द्यावी लागेल आणि त्यामध्ये पण तुमचे पैसे जातील आणि तुमच्या जो ब्रँड व्हॅल्यू आहे तो पण कमी होईल.
लोकांची माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल की या ब्रँडचं हे जे युनिट आहे किंवा हे प्रोडक्शन आहे हे खूप खराब आहे, असा समज लोकांमध्ये पसरेल. किंवा तुमची जी अंतर्गत सिस्टम आहे, मॅनेजमेंट आहे, अगदी ट्रान्सपोर्टेशन पासून रॉ मटेरियल आणणं, ते मिक्स करणं, ते जोडणं, सुपरफाईन प्रोडक्ट क्वालिटी टेस्ट करणं, मग ते बाजारात जाणं, त्याची मार्केटिंग करणं, ह्या सिस्टममध्ये कुठेतरी एका ठिकाणी तुमचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यावेळेस तुम्हाला ऑपरेशनल रिस्क ही असू शकते. किंवा पीपल, काही वेळेस काय होतं की तुमचे जे वर्कर्स असतात ते स्किल्ड नसतात किंवा नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येते आणि त्यांना माहिती नसते आणि मग ते काहीतरी वेगळंच प्रोडक्ट तयार करून ठेवतात, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट होऊ शकतं. त्यावेळेसही तुम्हाला ही ऑपरेशनल रिस्क होऊ शकते. किंवा एखाद्या वेळेस असं होतं की हे जे वर्कर्स आहेत ते आपले स्ट्राईक करत असतात, संपावर जातात आणि मग तेही सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. ती पण एक ऑपरेशनल रिस्कच असते तुमच्या कंपनीची. मग आता या ऑपरेशनल रिस्कमध्ये 3 उपप्रकार आहेत. नंबर 1, process risk. The risk that enterprise internal processes may not be efficient or effective, resulting in wasted resources or poor quality product or services. म्हणजे काय, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जे काही प्रोडक्ट तयार होत आहे त्याची क्वालिटी खराब होऊ शकते एखाद्या वेळेस. जे स्किल्ड वर्कर आहेत ते कदाचित तुमच्याकडे नसतील आणि अनस्किल्ड वर्करांकडनं तुम्ही काम करून घेत असाल तर ऑब्व्हियसली डिफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार होणार आहे आणि ते बाजारात विकलं जाणार नाही. ही एक तुमच्या प्रोसेस रिस्क होऊ शकते. किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही करत आहात त्यामध्ये योग्य प्रकारे मटेरियलचा वापर न झाल्याने मटेरियल एक्स्ट्राचं वेस्टेज जाऊ शकतं आणि ऑफकोर्स वेस्टेज गेलेल्या मटेरियलमुळे सुद्धा कंपनीला त्याची कॉस्ट बेअर करावी लागते. ही पण एक प्रोसेस रिस्क आहे आणि ती ऑपरेशनल रिस्कमध्ये येते. दुसरी रिस्क आहे सिस्टम रिस्क. द रिस्क दॅट द एंटरप्राइज सिस्टम इन्क्लुडिंग इट्स टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर मे नॉट बी रिलायबल ऑर सिक्युअर, रिझल्टिंग इन डाऊन टाईम ऑर डेटा ब्रिचेस. म्हणजे काय की तुमची जी टेक्नॉलॉजी तुम्ही वापरत आहात, जे मॅनपॉवर वापरत आहात ते फुलप्रूफ नाही आहे, सेक्युअर नाही आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही जे काही मॅन्युफॅक्चरिंग करत आहात, तुमची जी काही प्रोसेस आहे ती लीक होऊ शकते आणि दुसरे त्या प्रकारचं प्रोडक्शन करू शकतात. असं होऊ शकतं. हा एक सिस्टमचाच प्रॉब्लेम आहे, सिस्टम रिस्कचा प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कदाचित ते आउटडेटेड झालेलं असेल आणि तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जर वापरलंच नाही तर ऑब्व्हियसली हा पण तुमच्या एक सिस्टमचाच प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचा बिझनेस जाऊ शकतो, बुडू शकतो, पूर्ण झिरोमध्ये येऊ शकतो, तुमच्यावर डेट किंवा कर्ज होऊ शकतं. तिसरी रिस्क आहे ऑपरेशनल रिस्क, ती म्हणजे पीपल रिस्क. The risk that the enterprise employees may not have the necessary skills or training to perform their jobs effectively, resulting in errors or poor decision making. तुमची जी मॅनेजमेंट टीम आहे कदाचित ते कॉन्फिडंट नसेल, त्यांना अनुभव नसेल, तर ते चुकीचे निर्णय घेऊ शकतात. ही झाली पीपल रिस्क आणि एकदा एक चुकीचा निर्णय घेतला की खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याचप्रमाणे जे तुमचे स्किल्ड किंवा अनस्किल्ड वर्कर्स आहे जे काम करतायत मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये तुमच्या, ती जर का व्यवस्थित काम करत नसतील, त्यांच्याकडे योग्य ते स्किल नसतील किंवा ट्रेंड ते नसतील किंवा अपडेटेड स्किल त्यांच्याकडे नसतील तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादे असं ब्युटी पार्लर आहे आणि ब्युटी पार्लरमध्ये फेशियल करत असताना जर का चुकीचं केमिकल वापरलं गेलं किंवा चुकीचं एखादं सौंदर्य प्रसाधन वापरलं गेलं आणि समोरच्या व्यक्तीचा चेहरा खराब झाला तर तुमच्यावर लिगल ॲक्शन होऊ शकते. त्याचप्रमाणे तुमचं जो पूर्ण बिझनेस आहे तो बंदही पडू शकतो आणि हे सर्व होते पीपल रिस्कमुळे. सो या 3 ऑपरेशनल रिस्क आहे. तर तुम्ही जर तुमचा जो स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये जर ऑपरेशनल रिस्क तुम्हाला आढळत असेल तर त्यावर काय सोल्युशन लावाल, या 3 उप रिस्क आहेत त्यानुसार तुम्ही मला सांगायचं आहे. रेग्युलेटरी रिस्क. Regulatory risk refers to the potential loss or gain that an enterprise may experience due to changes in laws, regulations, or standards that govern its industry and operations. काय असतं माहितीये का, कधी कधी सरकार जे असतं, येणारं सरकार, राज्याचं सरकार किंवा केंद्राचं सरकार, हे लोक काय करतात, काही नियम कायदे हे बदलवतात मध्येच आणि तुमची जी कंपनी आहे ते आधीच एस्टॅब्लिश झालेल्या कायद्यानुसार तुम्ही तयार केलेली असते आणि ते तुम्ही फॉलो करत असतात. मग ती सेफ्टी मेजर्स असून देत किंवा एन्व्हायरमेंटचे इश्यूज असून देत ते सॉल्व्ह करणं असून देत किंवा टॅक्सेशन असून देत, ट्रान्सपोर्टेशन असून देत किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये एखाद्या गोष्टीचं प्रमाण, एखाद्या केमिकलचं प्रमाण किती असलं पाहिजे हे जर जुन्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार तुमचं बरोबर असेल आणि आज ते जर का बदल झाले परंतु तुम्ही ऑलरेडी प्रोडक्शन खूप सारं करून ठेवलंय आणि ते जोपर्यंत विकलं जात नाही तोपर्यंत तुमचं जे प्रोडक्शन आहे ते तसंच पडून राहू शकतं किंवा त्यावर कारवाई होऊ शकते आणि ही पण एक मोठी रिस्क आहे. तर तुम्ही ती कशी मॅनेज कराल हे मला सांगायचं आहे. आणि रेग्युलेटरी रिस्कमध्ये 3 गोष्टी असतात आणखी. कम्प्लायन्स रिस्क. द रिस्क दॅट ए एंटरप्राइज मे नॉट बी
in compliance with relevant laws, regulations or standards resulting in fines, penalties and reputational damage. बघा, कोणतंही प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्यामध्ये कोणत्या केमिकलचं किंवा कोणत्या पदार्थाचं किती प्रमाण असायला पाहिजे हे सरकारने ठरवून दिलेलं असतं. मग ते प्रिझर्वेटिव्ह असून देत, पेस्टिसाइड्स असून देत, जे काही असतं ते प्रमाण सर्व केमिकलचं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने ठरवून दिलेलं असतं. परंतु त्याच्या व्यतिरिक्त किंवा जास्तीचं जर का एखाद्या प्रोडक्टमध्ये असेल तर ऑब्व्हियसली तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आता रिसेंटली एका मोठ्या ब्रँडची जी मिरची पावडर होती त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स जास्त प्रमाणात आढळल्या कारणाने सर्वचे सर्व पेस्टिसाइड्स त्यांना वापस बोलवायला सांगितलेले आहे. सरकारने कोर्टाकडनं त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यांनी ते मागवलेली आहे. ह्याच्यातनं खूप मोठा लॉस त्यांना झालेला आहे. त्याचप्रमाणे एक मसाल्याचा ब्रँड होता, त्याच्यामध्ये पण पेस्टिसाइड्स आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात असल्या कारणाने अगदी विदेशातनं पण ते सगळं मटेरियल त्यांना वापस आणावं लागलं होतं आणि त्यासाठी पण खूप मोठा खर्च झाला होता त्या कंपन्यांचा. सो कंप्लायन्स रिस्क ही नेहमी असणार आणि तुमच्या प्रॉडक्टला जर का ती झाली तर तुम्ही त्यातनं सोल्युशन कसं काढाल हे तुम्ही मला सांगायचं आहे. Legislative risk. The risk that changes in laws or regulations may impact the enterprise operations or profitability. काय होतं माहितीये का, ऐन वेळेवर काहीतरी नवीन कायदा बदलवला आणि समजा टॅक्सेस वाढवून दिले, इम्पोर्ट ड्युटी वाढवून दिली, एक्सपोर्ट ड्युटी वाढवून दिली किंवा रॉ मटेरियलवरचे टॅक्सेस वाढवून दिले, तर मग तुम्ही तर प्रोडक्शन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे आणि मग ते जे प्रोडक्शन आहे तुमचं, मग त्याची प्राइस कशी वाढवावी, प्राइस वाढवली तर त्याची डिमांड कमी होणार, ही नवीन कायदे कानून आणल्या कारणाने तुम्हाला रिस्क येऊ शकते. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल हा विचार तुम्ही करायचा आहे आणि ते मला सांगायचं आहे. नंतर आहे स्टँडर्ड रिस्क. द रिस्क दॅट चेंजेस इन इंडस्ट्री स्टँडर्ड्स बेस्ट प्रॅक्टिसेस मे इम्पॅक्ट द एंटरप्राइज ऑपरेशन्स रेप्युटेशन. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखादी पद्धती असते एखादी गोष्ट तयार करण्याची, मग समजा रिसायकलिंग असून देत किंवा इतर काही प्रोडक्शन तयार करणं असून देत किंवा तुम्ही एखादी सर्व्हिस देत असाल, त्यामध्ये ती सर्व्हिस देण्याच्या पद्धतीमध्ये जर का काही चेंजेस झाला तर कदाचित तुमचा लॉस होऊ शकतो. एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. आता काय होतं माहिती आहे का, रोबोटिक सर्जरी आलेली आहे आणि आतापर्यंत जेवढेही ह्युमन सर्जन होते, जर रोबोटकडनं जर का एखादी सर्जरी करून घ्यायला लोक लागले तर जे सर्जन आहेत ते तर रिकामेच होणार ना. मग त्यांच्या बिझनेसवर इम्पॅक्ट पडणारच, त्यांच्या सर्व्हिसवर इम्पॅक्ट पडणारच. तर ही पण एक रिस्क तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये असू शकते. तेव्हा ही तुम्ही कशी टॅकल कराल हे तुम्ही मला सांगायचं आहे. रेप्युटेशनल रिस्क ही खूप महत्वाची आणि खूप डेंजरस रिस्क आहे. बघा, आजकाल मीडियामुळे, युट्यूबमुळे आणि त्या रील्समुळे काही गोष्टी अशा व्हायरल होऊन जातात आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि केव्हा ते खूप दादांत खोटी गोष्ट असते तरी पण लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि मग तुमच्यावर कंपनी बंद करण्याचा पण वेळ येऊ शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. मग ही रेप्युटेशनल रिस्क काय आहे? It refers to the potential loss or gain that an enterprise may experience due to changes in its reputation, either positively or negatively. This type of risk can be further divided into subcategories. बघा, तुमच्या ब्रँडची चांगली पब्लिसिटी झाली त्यामुळे तुमची डिमांड वाढणार आहे, ही पण एक रिस्कच आहे, कारण तुम्ही ती डिमांड कशी पूर्ण कराल. किंवा तुमच्या ब्रँडची जर का निगेटिव्ह पब्लिसिटी झाली तर तुमचा पूर्ण सेल किंवा तुमची सर्व्हिस कोणीही घेणार नाही आणि ही पण एक मोठी रिस्क आहे. मग या 3 प्रकारच्या रिस्क असतात रेप्युटेशनल. त्यातली पहिली आहे ब्रँड रिस्क. द रिस्क दॅट द एंटरप्राइज ब्रँड मे बी डॅमेज्ड ड्यू टू पुअर क्वालिटी प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस, निगेटिव्ह पब्लिसिटी ऑर सोशल मीडिया बॅकलॅश. एका चॉकलेटमध्ये किडे निघाले, जीव निघाल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते मोठं ब्रँड असून सुद्धा त्यांना पूर्ण प्रोडक्शन हे चेक करावं लागलं. पूर्ण रिटेलर्स, होलसेलर्स यांच्याकडनं सगळ्या टेस्ट कराव्या लागल्या, लॅबमध्ये टेस्ट कराव्या लागल्या, सांगावं लागलं लोकांना, लोकांचा विश्वास जिंकावा लागला. त्यांचा एक खूप मोठा ब्रँड अँबॅसेडर आहे, त्याने लोकांना बिंबवलं त्यांच्या मनावर की नाही, ही चॉकलेट सेफ आहे आणि याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे असं सांगावं लागलं. एक मोठं असं मॅगी नूडल्सचं मागे एक मोठं वादळ आलं होतं की त्याच्यामध्ये लीड धातूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यावेळेसही पूर्ण मॅगी बाजारातनं बाहेर काढावी लागली होती आणि त्या कंपनीला खूप मोठा लॉस झाला होता. तर ही तुमची ब्रँडची रिस्क आहे ना, ही नेहमी तुम्हाला असणारच आहे. आणि समजा तुमच्या ब्रँडला अशी रिस्क झाली, तुमची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली सोशल मीडियामध्ये, तर मग तुम्ही काय कराल हे मला तुम्ही सांगायचं आहे.
Social media risk. The risk that the enterprise social media presence may be compromised due to hacking, cyber attacks or negative reviews. तुमची वेबसाईट, तुमचं फेसबुक हँडलर, तुमचं इन्स्टाचं अकाउंट हे सगळं जर हॅक झालं आणि त्यातनं काहीतरी वेगळेच निगेटिव्ह मेसेजेस लोकांपर्यंत पोहोचले, लोकांपर्यंत गेले, तर मग तुम्ही काय कराल? आणि ही पण एक मोठी रिस्क तुमच्याकडे असू शकते. तेव्हा तुम्ही काय करणार उपाययोजना हे मला सांगायचं आहे. आय विल बी मोर इंटरेस्टेड इन दॅट. पुढचं आहे क्रायसिस मॅनेजमेंट रिस्क. द रिस्क दॅट द एंटरप्राइज मे नॉट बी प्रिपेअर्ड टू रिस्पॉन्ड टू अ क्रायसिस रिझल्टिंग इन रिप्युटेशनल डॅमेज ऑर फायनान्शियल लॉसेस. क्रायसिस म्हणजे काय? एखाद्या वेळेस तुमचे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथे काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली, संप झाला, आग लागली किंवा शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळे ते युनिट बंद करावं लागलं आणि तिथलं जेवढं प्रोडक्शन आहे ते पूर्ण अफेक्ट झालं किंवा झिरो झालं, तर मग अशा वेळेस तुम्ही काय कराल हे तुम्ही मला सांगायचं आहे. कारण ही रिस्क कुठल्याही बिझनेसला असू शकते. तर याप्रमाणे मी तुम्हाला रेप्युटेशनल रिस्क सांगितली आहे, रेग्युलेटरी रिस्क सांगितली आहे, ऑपरेशनल रिस्क सांगितली आहे, फायनान्शियल रिस्क सांगितली आहे, मार्केट रिस्क सांगितली आहे. तर तुम्ही यापैकी कोणतीही एक रिस्क घ्यायची आहे, ती रिस्क पूर्ण एक्सप्लेन करायची आहे. जसे काही हे सब रिस्क मी तुम्हाला सांगितले त्या एक्सप्लेन करायचे आणि त्यावर तुमची जी कंपनी, एखादी कोणतीही कंपनी तुमची स्वतःची इमॅजिनेटिव्ह तुम्ही तयार करायची आणि त्याला ती रिस्क आहे, मग काय सोल्युशन तुम्ही लावाल हे मला तुम्ही सांगायचं आहे. सो मेन रिस्क, त्याच्या 3 सब रिस्क आणि 3 सोल्युशन असं तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये सांगायचं आहे. या प्रॅक्टिकलचा पर्पजच एवढा आहे की तुम्ही तुमचा एखादा स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी या सर्व रिस्क कन्सिडर करायच्या आहेत आणि कन्सिडर करून जर का ही अशी रिस्क आपल्या बिझनेसला आली तर आपण ती कशी टॅकल करायची आणि कसं सर्व्हाइव्ह करायचं मार्केटमध्ये हे तुम्ही आधीच तयार राहाल. तुमच्याकडे बॅकअप प्लॅन आधीच तयार असतील, सोल्युशन्स आधीच तयार असतील. हा पर्पज आहे या प्रॅक्टिकलचा. सो इमानदारीने हे प्रॅक्टिकल करायचं आहे. आय विश दॅट ऑल ऑफ यू विल डेफिनेटली अर्न अन इनसाइट बिफोर यू स्टार्ट युअर ओन स्टार्टअप. All the very best. Thank you.